तील अच्युत गोत्रीय बांधवांना माझा सप्रेम दंडवत. सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ शिवडे यांच्या वतीनं आयोजित केलेला हा पहिला सत्संग अतिशय उत्स्फूर्त आणि व्यवस्थितरित्या पार पडतोय याचं खूप मोठं समाधान आज वाटतंय. समाधान वाटत असताना मला एकच असं वाटतं की मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मी काही एवढं मोठं नाही आहे, मी एक पायातली वाहन आहे. धन्याचा हा माल वाहतो हा भार हमाल मी देवाचा हमाल आहे. हा फक्त भार वाहण्याचं काम बाबांनी माझ्यावर दिलंय. ते माझ्याकडून ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं तुम्ही ऐका. जे चांगलं असेल ते तुमचं, ते देवाचं, आणि जे वाईट असेल ते माझं मला परत करा. अनंत सृष्टी हिंडता हिंडता मज श्रम आला देवा. या अनंत प्रकारच्या सृष्टी हिंडता हिंडता माणूस श्रमून जातो. देवाने ह्या ज्या सृष्टी निर्माण केल्यात त्या किती आहे आणि कुठपर्यंत आहे आणि किती अंतर आहे हे आपल्याला माहीत नाही. परंतु या सृष्टी हिंडता हिंडता माणसाला श्रम येतो, माणूस दमून जातो, थकून जातो, त्याला सुख मिळत नाही, त्याला शांती मिळत नाही. अशा या सृष्टीत अनंत सृष्टी हिंडता हिंडता मला श्रम आला देवा अशी एक प्रकारची आरती येते. आणि ती आरती म्हणताना एक पूर्वीचे दिवस जर आठवले तर मला इथं माझे बाळूमामा जुंद्रे दिसत नाहीत. बाळूमामा जुंद्रे आणि आम्ही ज्या वेळेला लहान होतो या गावात त्यावेळेला ते बाळूमामाचे वडील गोविंद बाबा जुंद्रे, ही आरती आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्या गोविंद बाबा जुंद्रेंकडून ही आरती आम्ही शिकलो. तसं आम्हाला मार्गदर्शन होतं या गावात. रामकृष्ण बाबा जुंद्रे, बाळकृष्ण बाबा जुंद्रे आणि गोविंद बाबा जुंद्रे हे कधीच विसरणार नाही. पण ज्या वेळेला गोविंद बाबा जुंद्रे आणि त्यांची लक्ष्मी सावित्राबाई जुंद्रे, त्याच वेळेला माझी आई बाबाबाई तोरे यांची गंमत सारी गल्ली बघायची. त्यांना भूत लागलं होतं दोघींनाही. त्या घुमायच्या आणि गंमत बघायला सारी गल्ली उभी राहायची, पार सुताराच्या घरापासून तर चारणाच्या लिंबाखाली. आणि अशा वेळेला त्यांच्या दुःखाचं निवारण करता करता त्यावेळेला बाळूमामाचे लहान भाऊ पण लहान होते आणि आम्ही पण लहान होतो. कशी परिस्थिती त्यावेळेला आमच्या आईनं आणि त्या माता सावित्राबाईनं काढली असेल ती त्यांना माहीत. आणि अशा परिस्थितीतून आम्हाला हा धर्म त्यांना भूत लागलं म्हणून मिळाला. त्या भूताचे आम्ही आभार मानतो. नाही तर हा धर्म मिळत नाही. आज ज्ञान सांगतायत बाबा, ज्ञान सांगून कोणी या धर्माकडे येत नाही आहे. पण दुःखामुळं माणूस या देवाकडे येत आहे. या देवाची ओळख, या धर्माची ओळख फक्त घुमणं आणि अंगावर येणं एवढ्याच पुरती मर्यादित होती. बाबांनी सांगितलं देवाला जाणं, खेटी घालणं, चिठ्ठी बांधणं, विडा ठेवणं, नारळ बांधणं एवढंच माहीत होतं. बाकी दुसरं काही माहीत नव्हतं. पण तो काळ तसा होता. कारण त्यावेळी बाबा लोक किंवा धर्माचे जे अधिकारी लोक ते सामान्य माणसाला काही सांगत नव्हते, काहीही सांगत नव्हते. पण आज हे मोकळं झालं तेव्हा या धर्माचं ज्ञान कळायला लागलं. आणि ते ज्ञान कळायला लागल्यामुळं आपल्यासारख्यांना हे सूत्रपाठासारखे, लीळाचरित्रासारखे ग्रंथ आणि त्याच्यातलं ज्ञान आज भेटू राहिले. आणि ते ज्ञान आम्हाला त्यामुळं भेटलं. आणि ती परिस्थिती काढता काढता आज या ठिकाणापर्यंत येऊन पोचलो. आणि हे ज्ञान, हे धर्म मिळाला. आणि हा धर्म मिळत असताना
त्याचा अभ्यास, त्याची तयारी, काही वेळेला मार्ग भरकटला, काही वेळेला धर्म चुकला, सुटला, कळत नव्हतं, वळत नव्हतं. स्वाध्याय मार्गाकडे गेलो, स्वाध्याय मार्गाकडे गेलो. लोक मला माझ्याच गावातले नाव ठेवत होते. लोक मला भरपूर, हा मानभाव आहे, हा स्वाध्याय करतो, हा जेजुरीला जातो, हा खंडेरावाची भक्ती करतो. मी ऐकून घेतलं. का? ज्ञान नव्हतं, ज्ञान नव्हतं. परंतु काही काळानंतर स्वाध्यायाचा मला एकच फायदा झाला का मला जे मी आज इथं बोलतोय ते बोलायची डेअरिंग मला स्वाध्यायानं दिली. आणि त्याच्यातून श्रीकृष्ण भक्तीचा किंवा श्रीकृष्ण जो श्रीकृष्णाने सांगितलेला जो भगवद्गीता ग्रंथ आहे त्याचा अभ्यास माझ्याकडून झाला. आणि त्या गीतेचं तत्त्वज्ञान त्या स्वाध्यायातून मिळालं. कालांतरानं चिंतनिकाजनक बाबुळगाव शास्त्री बाबा यांचे काही वाङ्मय उघड झाले. त्याच्यातून जे मिळालं ते अतिशय मोलाचं आणि अतिशय समाधानकारक, का जीवनाला कलटणे देणारं तत्त्वज्ञान त्यातून मिळालं. आणि तिथून पुढं ह्या धर्माची गोडी मला लागली. मला असं वाटतं, काल पहिल्या प्रवचनात काय झालं ते या मुलीनं सांगितलं, दुसऱ्या प्रवचनात काय झालं ते तिनं सांगितलं, तिसऱ्या प्रवचनात काय झालं ते तिनं सांगितलं. पण पहिल्या दिवशी बाबा आले, त्या पहिल्या दिवशी बाबांबरोबर मी काय खाल्लं हेच मला आठवत नाही, हेच मला आठवत नाही. का? ही कोरी पाटी आहे. माझी पाटी घसून घसून मळून गेली. ज्या वेळेला मला हे मानवभाव तत्त्वज्ञान मिळायला पाहिजे होतं त्यावेळेला ते मिळालं नाही. पण जे मिळालं त्यानं माझं समाधान केले. आणि ज्या वेळेला हे तत्त्वज्ञान मिळालं तिथून पुढं जेव्हा मी या मानवभाव पंथाचा अभ्यास करायला लागलो, वाचन करायला लागलो, त्या वेळेला मला एक वेगळा वेगळा अनुभव येत गेला. आणि अनुभव आल्यानंतर काही कार्यक्रम होतात, कुठं दुसरीकडं कार्यक्रमाला जावं, तोडका मोडका आपल्या गावातलाही कार्यक्रम करावा. हे कार्यक्रम करता करता माझ्या एक लक्षात आलं का रे बाबा आपण हा कार्यक्रम करतोय, कुठं असेल गोकुळाष्टमीची पालखी पाहिली तर त्याच्यामागं नुसते 4-10 पोरं उड्या मारणारे, ज्यांना काही प्रबोधन नाही, ज्यांच्याकडं काही ज्ञान नाही ते असतात. दत्त जयंतीची पालखी आली, फक्त 4 दत्त जयंतीच्या पालखी मागं उभे आहेत, बाकी दुसरं कोणीच महानुभाव या गावात नाही. तो एक सल माझ्या मनामध्ये आला. आणि दत्त जयंती झाल्यापासून मला एक वाटू लागलं का काहीतरी सत्संग घ्यावं, कोणीतरी साधू किंवा एखादा महात्मा आपल्या गावात आणून आपल्या गावातील आमची पिढी गेली, परंतु तरुण पिढीला काहीतरी मिळावं, काहीतरी द्यावं या हेतून 2 महिन्यापासून प्रयत्न करत होतो. प्रयत्न करता करता कोणाला भेटू, कोणाला सांगू. 40 वर्ष झाले मी गावाच्या बाहेर आहे, ओळख नाही आहे. समोरचे मला ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही, असा प्रॉब्लेम निर्माण झाला. मग माझा भाऊ जयराम याच्याकडून मी प्रमोदचा नंबर घेतला, प्रमोदला फोन केला. प्रमोद म्हणा भाऊ चांगले आहे, दादा चांगले आहे, माझी अपेक्षा आहे. म्हणलो प्रमोद मला साथ, म्हणा मी येईल, तुम्ही कधी या. प्रमोदनं साथ दिली. दुसरा फोन मी माझ्या भाऊजाईला केला, तिला सांगितलं का ज्या तुमच्या ग्रुपमधल्या बाया आहे त्यांना तयार कर, आपल्याला सत्संग घ्यायचा आहे. तिसरा फोन मी अर्जुन जोंधरेला केला. अर्जुन जोंधरे सांगितलं सूर्य तुम्ही कधी या, मी तयार आहे. आणि अशा या 2-4 जणांना फोन केला आणि मग कॉन्टॅक्ट केला. आणि मग एक दिवस प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या मळ्यात, माहीत नव्हतं पण प्रमोदला घेऊन रस्ते चुकले, पण प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट केला, प्रत्येकाशी संपर्क साधला. आणि साधल्यावर पुन्हा मीटिंग घेतली, बाबांची तारीख घ्यायला गेलो. आणि बाबांची तारीख घ्यायला गेल्यानंतर बाबांनी वेळ दिला, बाबांनी वेळ दिला. बाबांना वेळ नसतो, आपलं नशीब आहे, आपण खूप भाग्यवान आहे का आपल्याला बाबा मिळाले. बाबा नेहमी संभाजीनगर, अमरावती, नांदेड, बुलढाणा, पुणे, उद्या बाबा परभणीला आहेत.
नशीब आपलं आपल्याला बाबा मिळाले. आपल्याला बाबांनी अतिशय मोलाचं दिलं, अतिशय दृष्टी दिली, अतिशय धर्माच्या बाबतीत साधारण ज्याला प्रायमरी नॉलेज म्हणतात, प्राथमिक ज्ञान म्हणतात, ते प्राथमिक ज्ञान दिलं बाबा. आम्ही सगळं शिकलो. आम्ही काटकोन शिकलो आहे, आम्ही त्रिकोण शिकलो आहे, आम्ही चौकोन पण शिकलो आहे आणि आम्ही षटकोन पण शिकलो. पण बाबा, या धर्माचा दृष्टिकोन जो आहे, धर्माकडे बघण्याची दृष्टी जी आहे, ती आज तुम्ही आम्हाला दिली आणि आम्ही त्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस तुमच्या मार्गदर्शनाखाली हा सत्संग चालू ठेवण्याचा प्रयत्न करू आणि त्या धर्माकडं तुम्ही सांगितलेल्या दृष्टीनं बघण्याचा प्रयत्न करू, असं मी आज वचन देतो आणि सांगतो का आमचा प्रयत्न, तुम्ही दिलेलं मार्गदर्शन हे कधीही असं व्यर्थ जाणार नाही, वायाला जाणार नाही, अशी ग्वाही देतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.